तरी झणे झणे ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आत नसे मी वाचवणी. भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायाच्या 403 ओळीचा विचार करतो आहोत. विषय आहे अद्वैत तत्वबोध. तरी झणे झणे ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आत नसे मी वाचो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहेत की अर्जुना, तुझ्या मनात एखाद्या वेळी अशा प्रकारची कल्पना येऊ शकते, पण ती येऊ देऊ नकोस. अरे माझ्याशिवाय दुसरं ब्रह्मच नाहीये, मीच आहे. वेगळे काही 4-2 ब्रह्म आहेत की काय? ब्रह्म नावाचा जो अभिप्राय आहे तो काय आहे? तर भगवान सांगतात मीच आहे. त्याच्याकरता आपण काल भगवान शंकराचार्यांचा एक श्लोक घेतला होता. प्रकृते परपरमात्मा यदुकुल तिलकस एवायम इतरे दृश्य पदार्थ दृश्यन्ते नेन चक्षुषा सर्वे. भगवानया भगवाननया दृष्ट्या न लक्ष्यते ज्ञानदृग्ज्ञाम्यः. यद विश्वरूप दर्शन समये पार्थाय दत्तवान भगवान दिव्यम चक्षुस्तस्मात् दृश्यता युज्यते नृहरौ. या श्रुतीचा अर्थ असा आहे की श्रुती, पुराण, सगुण परमात्मा आणि निर्गुण परमात्मा या दोन्हीच्या एकतेचं वर्णन करत आहे. सगुण काय आहे, निर्गुण काय आहे, त्याच्या ऐक्याचं वर्णन श्रुती, वेद, पुराणे आणि करता आहे. अर्थात या सगुण निर्गुणाची जी एकता आहे ती गुप्त रूपाने सांगितलेली आहे. जी वेदाने, शास्त्राने, पुराणाने सगुण निर्गुणाची एकता जी गुप्त रूपाने सांगितली, भगवान सांगतात ती मी तुला प्रगट करून सांगतो. अर्थातच ज्ञान स्वरूपतः
सच्चिदानंद हे प्रकृतीहून पलीकडे आहे. प्रकृतीच्या पर असून सुद्धा सर्व अंतर्यामी आहे. तो सर्व प्रकृतीच्या पर असणारा परमात्मा सर्व अंतर्यामी आहे. आणि तोच परमात्मा यदुकुल तिलक भगवान श्री कृष्ण परमात्मा आहे. कसा असेल तो असं कुणाला वाटू शकेल? तुम्ही निर्गुण निराकार सांगता, प्रकृतीचा पर सांगता, आणि तोच पुन्हा यदुकुल तिलक भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो कसा असू शकेल असं कुणी म्हणू शकेल? कारण मनुष्य काय माणसं शंका घेतील काही सांगता येत नाही. लक्षात ठेवा. तरकट लोक जे असतात ते काही शंका घेत राहतात. त्याचं उत्तर असं आहे की शरीराधिक सर्व दिसणारे पदार्थ हे दृश्य आहे. हे दृश्य म्हणजे दिसणारे आहे. बरं, हे शरीराधिक सर्व जे आहेत ते रागद्वेषाने युक्त आहे. प्राकृत पुरुषाप्रमाणे असणारा तो परमात्मा कसा? परमात्मा आहे पण सामान्यासारखा आहे का? नाही. तो सामान्यासारखा नाही आहे. अर्थात पण तो कसा आहे हे मात्र आम्हाला ओळखू येत नाही. या चर्मचक्षुने आम्हाला तो परमात्मा कळत नाही. तो परमात्मा जो आहे तो कळण्याकरता ज्ञानदृष्टी लागते. ज्ञानदृष्टीशिवाय या चर्मचक्षुने तो परमात्मा कळत नाही. अर्थात असं म्हटलेलं आहे की बायला 16,000 रे. किती बायका होत्या भगवंताला? 16,108. तिथीला मोकाशी चारी बोलला त्याशी बायला 16,000. पंढरीचा मोकाशी, पंढरीत राहणारा असणारा, त्याला 16,000 बायका होत्या. 16,108. मुलं किती होते? प्रत्येकीला 10. एक मुलगी, असे 10 प्रत्येकीला. केवढा परिवार होता भगवंत? फार मोठा परिवार होता. आपल्याला किती असतं? आपलं प्रपंच किती केवढा आहे, पण ते सुद्धा सोडून जाण्याची आपल्याला इच्छा होती. पण सर्व परिवार एवढं सिमेंट कॉन्क्रीटची बंगले होते का? सोन्याची द्वारका होती. एकापेक्षा एक स्त्रिया होत्या. एवढं ऐश्वर्य सोडून भगवान जेव्हा शेवट निघाले तेव्हा मागे सुद्धा पाहिलं. हे माणूस सामान्य मनुष्य करू शकत नाही. हे फक्त परमात्माच करू शकतो. हे सामान्याचं काम नाही. परमपूज्य डोंगरेजी महाराज सांगायचे, भगवान निजधामाला गेले हे कसं कधी सांगायचं? द्वारकेची मूर्ती आली याची ठाया, पुढे भक्तराया चोरली. जेणे गीता उपदेशली
तीही विटेवरी मौन. तेव्हा परमात्माच हे करू शकतो, सर्वसामान्य करू शकत नाही आहे. पण हे सर्व कळण्याकरता ज्ञानदृष्टी लागते. हे सर्व कळण्याकरता काय लागते? ज्ञानदृष्टी लागते. ज्ञानदृष्टीशिवाय परमात्मा ओळखू येत नाही. या नेत्राने परमात्मा ओळखल्या जात नाही, लक्षात ठेव. म्हणून त्याला ज्ञानदृष्टीचा विषय आहे असं म्हटलेलं आहे. विश्वरूप प्रसंगामध्ये, विश्वरूप दर्शन प्रसंगामध्ये हा विषय आहे की ज्यावेळी भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, पण ते बोलता बोलता विसरूनच गेले. अर्जुनाला दिव्य दृष्टी द्यायची ते विसरले. ते आणि मग विचारलं अर्जुनाला, अरे तुझ्यावर काहीच परिणाम नाही, तू पाहतोस की नाही? ते म्हणले, काय पाहतोस की नाही? विश्वरूप म्हणले, कुठे आहे? मग लक्षात आलं भगवान, अरे हो, बोलत बोलत ढसाळ गेलो मी, बोलत बोलत तसाच गेलो, माझ्या लक्षात आलं. म्हणजे विश्वरूप पाहण्याकरता सुद्धा अर्जुनाला चर्मचक्षुने ते दिसलं नाहीये. त्याच्याकरता अर्जुनाला दिव्य दृष्टी द्यावी लागली. मग कोणी आणखी शंका घेऊ शकेल किंवा ब्रह्म तर कोणाहूनही भिन्न नाही. कारण ब्रह्म कसा आहे? सर्व व्यापक आहे. हरि हा व्यापक सर्वगत, हरि हा व्यापक सर्वगत, हा तव मुख्यत्वे सिद्धांत, हा तव मुख्यत्वे सिद्धांत. परमात्मा हा सर्व व्यापक आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की जरी सर्व व्यापकत्व असला तरी तो आणि मी दोन, माझ्याहून ते व्यापक स्वरूप भिन्न हो नाही आहे. या म्हणण्यामध्ये काय विशेष आहे की सगुण निर्गुण नाही भेद रे. सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये भेद नाही. अर्थात ब्रह्म हे कोणाहूनही भिन्न हो नाही, कोणाहूनही भिन्न नाही. पण अभिन्नही आहे, भिन्न नाही. आणि अभिन्न भगवानच फक्त या जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. अभिन्न एकरूप आहे. मग भिन्नही नाही तर अभिन्नही नाही का? नाही, अभिन्नच आहे. अभिन्नच नाही याचा अर्थ भिन्न नाही, म्हणजे तो सर्व ठिकाणी आहे. परमात्मा हा जगाचं विवर्त उपादान कारण आहे. विवर्त उपादान कारण. भगवान हा विवर्त उपादान कारण असल्यामुळे तो जगताहून सर्वाहून भिन्न नाहीये. विवर्त उपादान कारण असल्यामुळे तो सर्वाहून जगताहून भिन्न नाहीये. मग सगळ्याहून जर तो भिन्न नाही या जगतावरून, तर जीवाहून भिन्न असेल काय? नाही. म्हणून काय म्हटलं? जीव ब्रह्मैव ना परा.
जीव हा परमात्म्याहून वेगळा नाही. हो नाही आहे. जीव आणि परमात्मा एकच आहे. जीव आणि परमात्मा एक आहे हे कळण्याकरताच मी काल सांगितलं तुम्हाला, हा मनुष्य देह भगवंताने दिलेला आहे. जीव परमात्माचे ऐक्य कळणं फक्त याच देहामध्ये आहे. आणि या देहामध्ये जीव परमात्म्याचं ऐक्य कळालं की याच देहात जन्म मरण संपवता येतं. याच देहामध्ये काय चिरा पडे असं म्हटलंय. काय एरधारी चिरा पडे म्हणजे जन्म मरण संपल्या जातं. नव्हे जन्म मरणाधिक जे दुःख आहे ते संपवण्याकरता हा मानव देह आहे. ते संपवण्याकरता. आणि ते परमात्मा कळल्याशिवाय म्हणजे आपलं स्वरूप कळल्याशिवाय म्हणजे ब्रह्म कळल्याशिवाय म्हणजे व्यापक स्वरूप कळल्याशिवाय ते चुकल्या जात नाही. लक्षात. आणि म्हणून भगवंतांनी या अमोल मनुष्य देहाची योजना केलेली आहे. आणि म्हणून आणखी पुढच्या ओळीमधून याचं स्पष्टीकरण करता आहे की ब्रह्मणो हि प्रतिष्ठा ममृतस्या व्यस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम प्रतिष्ठा ममृतस्य अमृतस्य प्रतिष्ठाहम अमृतस्य व्यवस्य च. कारण प्रत्येक आत्मा जरी तुम्ही वेगळा वेगळा आत्मा समजत असाल तरी तो प्रत्येक आत्मा अविनाशी आहे. आत्म्याचा कधीही नाश होत नाही. आत्म्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे विकार निर्माण होत नाही. विकार कुठे निर्माण होतात? आकारामध्ये. आत्मा कसा आहे? निराकार आहे. आत्म्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे विकार निर्माण होत नाही आणि ते आहे आपलं स्वरूप. नित्य धर्मरूप आणि अव्यभिचारी नित्य सुख स्वरूप परमात्मा आहे. सुखाकरता मनुष्य जन्मभर प्रयत्न करतात. जन्मभर सुख 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 मिळत नाही. जन्मच्या जन्म जातो. गरीब असो, श्रीमंत असो, भिकारी असो, रंक राजा कोणी असो, कोणालाही सुख ते मिळत नाही या संसारामध्ये. कारण सुख 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 कशाला तरी म्हणतात माणसं, त्याच्या मागे पळत राहतात. शेवटी त्याचं पर्यावसान कशात होतं? दुःखात त्याचं पर्यावसान. का तर सुख कळलंच नाही. सुख हे आपलं स्वरूप आहे. सुख म्हणजे परमात्मा आहे. म्हणून महाराज म्हणले सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाचे सुखरूप होशी. नुसता सुखरूप होशी नाही, मग तू अवघाचे सुखरूप होशी. जन्मोजन्मीचे दुःख विसरसी मग तू अवघाचे सुखरूप होशी. सुख तिथं आहे. लक्षात. सुख भक्ताजवळ आहे. सुख संताजवळ आहे. तो परमात्मा कुठं आहे? संत भक्ताजवळ आहे. सुख एक हेची ठाई बहुपायी संतांची म्हणून केला वास नाही नास
तये ठाई. अर्थातच म्हणून परमात्मा जो आहे तो सुख स्वरूप आहे. ब्रह्माची परमात्म्याची प्रतिष्ठा म्हणजेच सुख आहे. यावर मौली ज्ञानराज खूप विस्तार करतात सुंदर. अगा ब्रह्म या नावा अभिप्रायो मी पांडवा, मीची बोलिजे अघवा शब्दी जिही. अगा ब्रह्म या नावा अभिप्राय जो पांडवा. पांडवा नाम अर्जुना. भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे ब्रह्म 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 जे म्हणतात ना, त्या ब्रह्म नावाचा विषय कोण आहे? मीच आहे. ब्रह्म या नावाचा विषय मी आहे. आणि सर्व शब्दांनी मीच बोलल्या जात. सर्व शब्द अमृतम अव्ययम शाश्वतम असा श्लोकात म्हटलेलं आहे. अमृतम अविनाश, अव्यय नाशरहित, शाश्वत नाशते सगळ्याचे अर्थ एकच आहे वगैरे अशा प्रकारे परमात्मा आहे. आणि भगवान सांगतात की बाबा रे अर्जुना, अरे ब्रह्म या नावाचा अभिप्राय म्हणते. अभिप्रायाचा अर्थ, अभिप्राय म्हणजे अर्थ. ब्रह्म या नावाचा अर्थ किंवा तात्पर्य म्हणा, काही म्हणा, दुसरं कोणीच नाही आहे. ब्रह्म या नावाचा अभिप्राय म्हण, ब्रह्म या नावाचं तात्पर्य म्हण, ब्रह्म या नावाचा अर्थ म्हण, मीच आहे. भगवान सांगतात. कोणी म्हणेल की बा वस्तूची सिद्धी लक्षणाने होते. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी, अशा प्रकारचं वाक्य आहे प्रतिप्रभाकरामध्ये. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. लक्षण प्रमाणाने वस्तुनाम परमात्म्याची सिद्धी होते. नुसती प्रतिज्ञा करून होत नाही. लक्षात ठेवा, प्रतिज्ञेने होत नाही. उपनिषदात तर 2 लक्षणं सांगितले भगवंताची. एक स्वरूप लक्षण सांगितलं आणि एक तटस्थ लक्षण सांगितलं. तटस्थ लक्षण, तटस्थ हे ध्यान विटेवरी. तटस्थ म्हणजे बदलणार आणि सोप लक्षण म्हणजे न बदलणार. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी सारोनिया, पाहता पाणी दुरी. स्वरूप लक्षण सांगितलेलं. उपनिषदामध्ये 2 प्रकारची लक्षणं सांगितली. एक स्वरूप लक्षण आणि एक तटस्थ लक्षण. अर्थातच सत्यज्ञान अनंत गगनाचे प्राभरण, नाही रूपवर्ण गुण जेते, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी. तो या नेत्राने नव्हे, तो पाहता पाहणे त्रिपुटीच्या हातीत व्हावं लागतं आणि मग तो परमात्मा कळतो. लक्षात. अहम सर्वस्व प्रभाव. भगवान सांगतायत मत्तम परतरम नान्यत, न अन्यथा. माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. हो नाही. मम योनिर्महत् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम्. किंवा सर्व योनिषु कौन्तेय, किंवा मत्स्थानी सर्व भूतानि. या सर्व श्लोकातून, या सर्व वाक्यातून काय सांगितलं भगवंत?
हे जगत कारणत्व सिद्ध केलं या सर्व, की या सर्व जगाचं कारण मीच आहे. एक मी परमात्मा आहे. सिद्ध करणारी ही सगळी वचने आहेत. जगत कारण परमात्मा आहे. आता स्वरूप लक्षण अमृत अव्यय या पदाने स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगता आहे की ते शब्द अव्यय अमृत अविनाश हे सगळं माझा बोध करून देणारे शब्द आहे. माझाच बोध करून देतो. कोणी म्हणेल तू तर एकदेशी आहेस, तू तर फक्त विटेवरच्या विटेवरच उभा आहेस. तो फक्त विटेवरच्या विटेवर उभा आहे का? आपल्याला कळावं म्हणून त्याने ते रूप धारण केले. धरिले रूप सगुण. किंवा तुमच्या आमच्या करता तर हा खटाटोप साधू संतांनी केला. आणिला हे रूपाबळे करुणी खळे हरिदासे. आणिला हे रूपाबळे. साधू संतांनी तुमच्या आमच्या करता, त्यांना तर निर्गुण निराकार अव्यक्त परमात्म्याचं यथार्थ ज्ञान ते तत्स्वरूप आहे. पण तुम्हा आम्हाला ते कळत नाही म्हणून भगवंताला सगुण रूपाला आणलं. चला आम्हाला तर निर्गुण परमात्मा कळत नाही, दिसत नाही, म्हणून सगुण परमात्मा पहा. पण एक दृष्टीनं पहा, सगुण निर्गुण नाही. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. अनुमानेना अनुमानेना. श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदू रे. अनुमानेना अनुमानेना. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंद. अर्थात हे शब्द मात्र माझा बोध करून देणारे आहे. अर्थात परमात्मा हा शब्दाने कळत नाही, शब्द ज्ञानाने कळत नाही, अपरोक्ष ज्ञानाने परमात्मा कळतो. कारण परमात्मा हा निर्गुण निराकार आहे. अर्थात याचं उत्तर पुढील ओळीत देतात. परमात्मा कसा आहे? पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा. तैसा मज ब्रह्मा. मज आणि ब्रह्मा भेद नाही. पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा. हे अर्जुना एक लक्षात ठेव, सुवर्मा विशेषण दिले अर्जुना म्हणजे चतुर अर्जुना. हे चतुर अर्जुना, चंद्र आणि मंडळ म्हणजे बिंब. चंद्र आणि चंद्राचं बिंब हे जसे भिन्न नाहीये, चंद्र आणि चंद्राचं बिंब दोन्ही एकच आहे. त्याप्रमाणे हे सुवर्मा, हे चतुर अर्जुना, माझ्यात आणि ब्रह्मामध्ये भेद नाही. मीच ब्रह्म आहे. या ओवीच्या आरंभी शंका निर्माण केलेली आहे. नाव आहे म्हणून काय झालं? नावे कोणाची कोणी काही ठेवतात, काही ठेवता येतात नाव. नावाला फारसं महत्व आहे काय? सर्वसामान्याच्या नावाला महत्व नाहीये, पण भगवंताच्या नामाला महत्व आहे. घेतली सहस्रनामे ठेवून या. नामाची या सहस्रवरी. नावा या बधारी.
सजवून या संसारी तारू जहाल. माझी 1000 नावं म्हणजे 1000 नावं आहेत. तुम्ही 1000 नावापैकी कोणत्याही नावेत बसा, कोणतंही नाव घ्या, तुम्ही तरुण गेल्याशिवाय राहणार नाही या संसार समुद्रातून. लक्षामध्ये कोणतेही नाव घ्या, कोणतेही नाव कोणाला ठेवलं तरी एकच. काही म्हटलं तरी नामाचा आणि त्याचा अभेदच आहे की नाही, का वेगळा आहे? नाही. दृष्टांताने सांगितलंय. जसं चंद्र आणि चंद्रमंडळ म्हणजे चंद्रबिंब, नाव जरी 2 असले तर दोन्ही एकच आहे. एकच आहे. चंद्राला प्रकाश जरी व्यापक असला तरी तो चंद्राहून वेगळा आहे का? नाही नाही. चंद्राहून वेगळा नाही. जरी तो आपल्याला एकदिशी दिसत असला तरी तो प्रकाश जो आहे तो मात्र व्यापक आहे. आणि प्रकाश आणि चंद्र हे दोन्हीही एकच आहे. एकच आहे. म्हणून साकार निराकार एक गोविंदो. साकार असो की निराकार असो. निराकार. म्हणून भगवान एकच तत्व कालपासून सांगताय, सर्वापासून. मी आणि ब्रह्म 2, मी आणि ब्रह्म एकच आहे, ही भगवान सांगताय. आगा नित्य जे निष्काम्य अनावृत्त धर्मरूप सुख जे जे उमप अद्वितीय. आगा नित्य जे निष्काम. भगवान सांगतायत अर्जुना लक्षात ठेव, महत्वाची गोष्ट सांगतायत भगवान या ओवीत. ब्रह्म हे कसं आहे? नित्य. नित्य आहे. पुन्हा कसं आहे? अचल आहे. पुन्हा कसं आहे? प्रगट आहे. पुन्हा कसं आहे? धर्मरूप आहे. पुन्हा कसं आहे? अमर्याद सुख स्वरूप आहे. अमर्याद सुख स्वरूप अद्वितीय आहे, म्हणजे एकच आहे. या ओळीमध्ये ब्रह्माची सर्व ही विशेषण ब्रह्माला दिलेली आहेत. नित्य, निष्कंप, अनावृत्त, धर्म, सुख, अद्वितीय, या प्रत्येक पदाचा किंवा या प्रत्येक विशेषणाचा अर्थ एकच आहे. नित्य आहे तो. परमात्म्यात काही बदल होत नाही. युगे 28 विटेवरील. किती युग झाले, किती काळ गेला तरी तो, आणि किती काळ गेला तरी तो आहेच. त्याच्यात काही बदल होत नाही. म्हणून तो नित्य आहे. आपण आज आहोत तर उद्या नाही. आपण म्हणजे देह, आपण म्हणजे आत्मा नाही. आपण तर नित्यच आहोत, कारण आपण परमात्माच आहोत ना. पण देहदृष्टीने जर विचार केला तर देहाचा क्षणाचाही भरवसा नाहीये. लक्षात. देह जरी पडला तरी आपण मात्र नित्य आहोत. आपण परब्रह्म स्वरूप आहोत. आणि हे कळावं लागलं. हे यथार्थ कळालं की या मनुष्य जन्माचं सार्थक झालं. अर्थात विचार जर केला तर कालकृत इयत्ता राहित्य अथवा यावत असणारं जे अभाव, त्या अभावाचं अप्रतियोगी म्हणजे कोणीही नाही. लक्षात. अर्थात ज्याचा अभावच नाही, सगळ्यांचा अभाव होतो. जेवढं दिसणारं आहे त्या सगळ्यांचा अभाव आहे, पण परमात्म्याचा अभाव कधी होत हो नाही. म्हणून परमात्म्याला नित्य म्हटलेलं आहे. अर्थात
परमात्म्याच्या स्वरूपाचा नाश होत नाही. काय? मनुष्याच्या स्वरूपाचाही नाश होतो. आश्रय नाश आहे. 3 प्रकारचा नाश आहे. कोणता कोणता नाश आहे? आश्रय नाश, परता नाश आणि स्वरूपतः नाश. 3 प्रकारचा नाश आहे. आश्रय नाश, भिंतीवर काढलेले चित्र आणि त्या चित्राच्या कडेवर असलेलं मूल. भिंत पडली की चित्र, हा आश्रय नाश आहे. देहाच्या ठिकाणी आश्रय नाश, 3 नाश आहेत. परता नाश, दुसऱ्याकडून नाश होणं, हा परता नाश आहे. आणि स्वभाव नाश, शरीर हे स्वभावताच नाशिवंत देह जाणार सत. आयुष्य खातो काळ सावधान. कमी अधिक प्रमाणात असेल, वेळ कमी अधिक असेल, पण देह जाणार याशी काळोबा खाणार. देहाचा नाश हा ठरलेला. कारण देह हा पंचमहाभूताचा आहे, तो नाशिवंत आहे. आज ना उद्या त्याचा नाश होणार आहे. हे गृहीत धरून, हे नक्की लक्षात ठेवून आपलं साध्य जे आहे ते साध्य साधवण्याचा प्रयत्न अहोरात्र न विसरता करणं हाच पुरुषार्थ आहे, असं भगवान सांगत आहेत. तो विषय आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडली गौरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम. ओम नमः पार्वतीपतये हर हर महादेव. विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे दोषावे दोषोनी द्यावे वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मंदिराली अनवरत